नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2007 रोजी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1948 या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3, छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1954 या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कल्पना चावला नंतर अंतराळ मध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 4, 80 सदस्य निवडून जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महानदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 3, 1991 या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2, 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2, रवींद्रनाथ टागोर यांनी चित्रा ही कादंबरी लिहिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जिनिव्हा ठिकाणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कार्बन डायऑक्साईड असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली?
भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देशामध्ये द ग्रेट व्हिक्टोरिया हा वाळवंट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात? सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1985 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा कोणता कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दुधामध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे राज्य अग्रेसर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला
लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे हिऱ्याची खाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबरला असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1953 मध्ये करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल बरखास्त करू शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अँपियर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल.